Hello friends, welcome to Mathematics with Manisha. Today we are going to talk about practice set 1.1 from the topic linear equation in two variables. आता linear equation in two variables मध्ये जो practice set 1.1 आहे त्याचे जे डिटेल्स आहेत किंवा त्याचा जो फर्स्ट क्वेश्चन आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. म्हणजे एक सिंपल ॲक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आणि ती आपल्याला काय करायची आहे, कंप्लीट करायची आहे. आणि ती आपण कंप्लीट केलेली सुद्धा आहे, बट ती केलेली आहे व्हिडिओ नंबर 1 मध्ये. आणि व्हिडिओ नंबर 2 मध्ये आपण काय करणार आहे, क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो बघणार आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये त्यांनी काय सांगितलं आपल्याला, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स. म्हणजे जे सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे 1 बाय 1. मग आता फर्स्ट जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे ते दिलेलं आहे त्यांनी 3a + 5b = 26 अँड a + 5b = 22. हे काय झालं, इक्वेशन्स झालं आणि हे काय करायचं आपल्याला, सॉल्व करायचं आहे. मग हाऊ टू सॉल्व दिस एक्झाम्पल, लेट्स सी. फर्स्ट मी हे जे इक्वेशन आहे हे ॲज इट इज लिहून घेणार, जसं की 3a + 5b = 26 अँड a + 5b = 22. आता जसं मी फर्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन कशाला म्हणायचं, आणि सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनमध्ये 2 मेथड होत्या, एक एलिमिनेशन आणि दुसरी होती सबस्टिट्यूशन्स. मग एलिमिनेशन मेथड मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं होतं की एलिमिनेशन मेथड कशी ओळखायची. आता इथे एलिमिनेशन मेथड आलेली आहे, ते कशावरून ओळखलं मी, 5ab 5b. म्हणजे काय, इथे पेअर कशा आलेल्या आहेत, सेम आलेल्या आहेत. म्हणजे फर्स्ट कंडिशन जी आहे एलिमिनेशन मेथडची ती इथे प्रूव्ह झालेली आहे. सेकंड, त्यांनी काय सांगितलेलं आहे, इथे ज्या साईन असतात ह्या आपल्याला कशा हव्यात, अपोजिट. मग इथे बघायचे साईन अपोजिट आल्या का, नाही. मग ज्या एक्झाम्पलमध्ये साईन अपोजिट नाही आली तिथे काय करायचं, स्वतः अपोजिट साईन क्रिएट करायची. मग कशी क्रिएट करायची, चला बघूया. इथे आता हे सगळे प्लस आहे, मग मला इथे एक तर इथे मायनस घ्यावं लागेल किंवा इथे, बट मला सिम्पल कोणतं जाईल, इथे. म्हणून मी हे जे एक्झाम्पल आहे याला नाव, या इक्वेशनला नाव देईल फर्स्ट, या इक्वेशनला नाव देईल सेकंड. मग ही जे इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड आहे याचं काय घेईल, सबस्ट्रॅक्शन. मग इथे लिहायचं, आपण जे करत असतो ते सगळं लिहून दाखवावं लागत असते आपल्याला. आणि याचे मार्क्स असतात तुम्हाला बोर्डच्या एक्झाम्पलमध्ये. म्हणजे हे जे रिझन असते हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे जितकं की क्वेश्चन किंवा आन्सर. मग इथे लिहायचं सबस्ट्रॅक्ट इक्वेशन्स 1 and 2. म्हणजे हे दोन इक्वेशनची काय घ्यायची मला, सबस्ट्रॅक्शन. मग मी इथे असं करेल 3a + 5b = 26 देन a + 5b = 22. याची काय घेतली, सबस्ट्रॅक्शन. म्हणजे काय, इथे प्लसचं मायनस होईल, इथे सुद्धा प्लसचं मायनस होईल आणि इथे सुद्धा प्लसचं मायनस होईल. आता +5b आणि -5b म्हणजे हे दोन काय झाले, अपोजिट साईन झाले. म्हणजेच हे दोन्ही काय झाले होतील, इथे कॅन्सल होतील. 3a - a म्हणजे काय, 3 मधून 1 गेला काय होतो, 2. म्हणजे इथे a हा जो आहे ॲज इट इज 3, इथे काहीच नाही आहे म्हणजे काय असतो, 1 असतो. मग 3 मधनं 1 गेला, इथे असते 2a = आता पुन्हा 26 - 22 म्हणजे 26 - 22 किती होतील तर 4. आता 2a = 4. मला आता a ची व्हॅल्यू हवी आहे, मला a ची व्हॅल्यू हवी आहे. म्हणून हा जो 2 आहे मी याला काय करेल, ट्रान्सफर करेल किंवा त्याला त्या साईडने पाठवून देणार. 2a = 4. मग हा जो 2 आहे हा इथे मल्टिप्लाय, हा इकडे गेल्यावर काय होईल, डिवाइड होईल. म्हणून 4 / 2 आणि 4 / 2 किती होतात आपल्याला माहितीच आहे, a = 2. म्हणजे मला a ची व्हॅल्यू मिळाली इथे 2. आता मला a ची व्हॅल्यू मिळाली, मला आता कशाची हवी, b ची. मला b ची व्हॅल्यू हवी असेल तर मला हा जो a आहे किंवा a ची जी व्हॅल्यू आहे
ही पुट करायला लागेल. पुट करायची म्हणजे काय, ही मला एक तर इक्वेशन 1मध्ये टाकावं लागेल किंवा 2. इक्वेशन 1मध्ये टाकलं तर आन्सर तेच येणार जे असेल फायनल, आणि इक्वेशन 2मध्ये जर टाकली आन्सर काय येणार जे असेल तेच. म्हणजे हे नेसेसरी नाही आहे की इक्वेशन 1मध्येच टाकायला हवी किंवा 2. हे डिपेंड्स अपॉन अस. मग ही जी व्हॅल्यू आहे a=2 ही मी टाकणार इक्वेशन नंबर 2, कारण की मला असं वाटतं हे इझी असणार म्हणून. पुट a=2 इन इक्वेशन 2. मग आता इक्वेशन 2 काय आहे, a + 5b = 22. aची व्हॅल्यू आहे 2 + 5b = 22. अगेन 2 हा प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होईल मायनस. 5b = 22 - 2. 22 - 2 म्हणजेच किती होतात हे 20, आणि हे काय झाले 5b. आता हा जो 5 आहे हा मल्टिप्लाय आहे, तो तिकडे गेल्यावर काय होईल डिवाइड होईल. देन आता b = 20/5. आता 20/5 म्हणजे पुन्हा 5चा टेबल बघायचं आणि 20 किती नंबरला येतात ते बघायचे. 5च्या टेबलमध्ये 20 हे येतात 4 नंबरला, म्हणून मी इथे काय लिहिलं b = 4. म्हणजे मला आता aची सुद्धा व्हॅल्यू मिळाली आणि bची सुद्धा व्हॅल्यू मिळाली. म्हणजे जे सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये a आणि b झाले ते काय झाले 2 आणि 4. म्हणजेच मी इथे लिहू शकते a, b = 2, 4, कारण की aची व्हॅल्यू आहे 2 आणि bची मिळाली मला 4. ओके, देन लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल. Hello friends, we are going to see a next example, that is x + 7y = 10, 3x - 2y = 7. हे जे एक्झाम्पल आहे हे क्वेश्चन नंबर 2 मधलं सेकंड एक्झाम्पल आहे, आणि आता हे आपण कसं सॉल्व करायचं ते बघूया. आता जसं मी सांगितलं होतं सेम पेअर आहे का ते बघायचं आहे. सेम पेअर दिसत आहे का कुठे, नाही. आणि सेकंड गोष्ट आपल्याला बघायची आहे, ज्या साईन आहे हा अपोजिट, बट सेम पेअरच नाही आहे तर आपण अपोजिट साईनसुद्धा बघू शकत नाही. मग जेव्हा असे एक्झाम्पल येतील तेव्हा ते सॉल्व कसे करायचे ते बघूया. मग आता इथे x आणि 3x दिसत आहे, 7 आणि 2 दिसत आहे. मग मी या 2नी जर या इक्वेशनला, म्हणजे जर मला आता इथे आणि इथे सेम व्हॅल्यू पाहिजे, एक तर इथे सेम हवा किंवा इथे सेम हवा, मग मी या दोघांमध्ये चेंज करू शकते किंवा मग यामध्ये जे इझी असेल ते बघायचं. आता या सेकंड एक्झाम्पलमध्ये मी इथे चेंजेस करेल, नेक्स्ट जे एक्झाम्पल येईल त्यामध्ये मी वायमध्ये, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की चेंजेस आपण कुठे करायचे आणि कुठे केल्यावर आपल्याला इझी जातात. मग आता मी इक्वेशन 2मध्ये एक्सच्या इथे चेंजेस करते, कारण की मला असं वाटते की इथे चेंजेस केल्यावर मला जे एक्झाम्पल सॉल्व करायचं ते इझी असणार. म्हणून मी फर्स्ट एक्झाम्पल ॲज इट इज लिहून घेणार. x + 7y = 10, देन 3x - 2y = 7. आता चेंजेस करायचे म्हणजे काय, इथे जी संख्या असेल त्या संख्येने इक्वेशन नंबर 2ला मल्टिप्लाय करायचं, आणि इथे जी संख्या असेल एक्सची त्या संख्येने इक्वेशन नंबर 1ला मल्टिप्लाय करायचं. मग हे इक्वेशन नंबर 1 आणि 2 याला दिलं मी नाव. आता इथे 3 आले म्हणून इक्वेशन 1ला मी 3नी मल्टिप्लाय केलं, आणि x इथे काही दिसते का आपल्याला, नाही. इथे काही दिसत नाही आहे, इथे नसते, म्हणजे काय असतं इथे आपण काय लक्षात येत असते आपल्याला, इथे काही नाही आहे म्हणजे 1 असतो, आणि त्या 1ने आपल्याला काय करायचं इक्वेशन नंबर 2ला मल्टिप्लाय करायचं. आता हेच मी इथे खाली त्यांना रिझनमध्ये लिहिणार. मल्टिप्लाय बाय मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3, म्हणजे मल्टिप्लाय केलं इक्वेशन 1ला 3नी अँड मल्टिप्लाय इक्वेशन 2/1. आता 1ने मल्टिप्लाय केलं म्हणजे काही फरक दिसतोय का आपल्याला, नाही. म्हणजे ते ॲज इट इज येणार. आणि 3नी मल्टिप्लाय केलं इक्वेशन 1ला काय येणार 3x + 7 मल्टिप्लाय 3 होतात 21y = 10 आणि 3ला मल्टिप्लाय केलं तर काय येतात
30 आणि हे एक्झाम्पल इक्वेशन ॲज इट इज असणार, जसं 3x मायनस 2y इक्वल्स टू 7. आता हे जे इक्वेशन आहे याला मी नंबर देईन 3 आणि हे झालं इक्वेशन नंबर 4 किंवा याला 2 सुद्धा म्हणू शकतात कारण की हे ॲज इट इज आहे. मग आता इक्वेशन 3 आणि 4 दिसत आहे. आता यांमधनं मला एक्सची आणि वायची व्हॅल्यू काढायची, म्हणून इथे सेम पेअर दिसत आहे पण इथे अपोजिट साईन नाही, म्हणून मी इथे काय करणार, सबस्टिट्यूशन. काय घेणार, सबस्टिट्यूशन. किंवा मी हे दोन इक्वेशन काय करणार, सबस्ट्रॅक्ट करणार. मग इथे मायनस मायनसचं इथे काही प्लस येईल आणि इथे काही मायनस. आता इथे मायनस साईन आहे म्हणून इथे प्लस आली, हे लक्षात ठेवा. आणि खाली काय लिहायचं आपल्याला, त्याचं रिझन. आता 3x प्लस 3x मायनस 3x झाला कॅन्सल. 21y आता इथे ह्याला प्लस झाली म्हणजे 21 प्लस 2y किती झाले, 23y इक्वल्स टू, इथे ही मायनस साईन 7ला जाईल म्हणजे 30मधनं 7 गेले तर किती येतात, 23. आता 23 इक्वल्स टू 23 म्हणजे हे जे 23 आहे मी हे इकडे पाठवलेत, 23 डिवाइड बाय 23 म्हणजे y इक्वल्स टू 1 म्हणजे मला yची व्हॅल्यू काय मिळाली, 1. आता ही जी yची व्हॅल्यू आहे ही एकतर इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2मध्ये आपल्याला पुट करायची, जसं मी तुम्हाला सांगितलं. आता इथे याचं रिझन लिहायचं राहिलं आपलं. नेहमी लक्षात ठेवायचं, एक्झाम्पल जेव्हा सॉल्व करतो आपण बोर्डच्या एक्झाममध्ये तेव्हा रिझन हे काय असते, महत्त्वाचं असते. म्हणून मी इथे रिझन लिहिणार, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 3 and 4. देन आता ही yची व्हॅल्यू मी टाकणार इक्वेशन नंबर 1. पुट y इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 आहे x प्लस 7y इक्वल्स टू 10. आता yची व्हॅल्यू 1 टाकायची, yची व्हॅल्यू 1 टाकली म्हणजे 7च येतील. अगेन x इक्वल्स टू, आता हा 7 प्लस आहे मला तो तिकडे पाठवायचा आहे, तो काय होईल, मायनस होईल. देन अगेन x इक्वल टू 10 मायनस 7 किती होतात, 3. मग मी इथे लिहू शकते. आता मला एक्सची व्हॅल्यू मिळाली 3 आणि वायची मिळाली 1. म्हणजे जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे किंवा आपण इथे लिहू शकतो, therefore simultaneous equation is x, y equals to किती आहे ते आलेले 3 and 1 आणि वरती लिहायचं सायमल्टेनियस इक्वेशन. ओके, दिस इज द आन्सर. म्हणजे आपल्याला या क्वेश्चनचं काय आन्सर मिळालं, 3 आणि 1. असेच आपल्याला 1 बाय 1 क्वेश्चन बघायचे. आता आपण जो थर्ड क्वेश्चन आहे तो बघूया. आता आपण इक्वेशन नंबर 3 बघत आहोत आणि इक्वेशन 2 फर्स्ट आणि सेकंड तुम्ही बघितले आहेत. जे क्वेश्चन नंबर 1 आणि 2 जसे सॉल्व केलेत सेम त्याच पद्धतीने आपल्याला क्वेश्चन नंबर 3 सुद्धा बघायचं आहे. आता हा जो क्वेश्चन 3 आहे यामध्ये फर्स्ट आपलं एकच काम ठेवायचं की ऑब्झर्वेशन करायचं आणि तिथे सेम पेअर आली का बघायचं. आली असेल तर चांगलं, नसेल आली तर आपल्याला ती क्रिएट करायची आहे. मग इथे बघा तुम्ही, 2x मायनस 3y इक्वल्स टू 9, 2x प्लस y इक्वल्स टू 13. म्हणजे 2x म्हणजे मला सेम पेअर मिळाली. बट सेम पेअर मिळाली म्हणजे गोष्ट इथेच थांबली का, नाही. सेम पेअर तर आहे पण मला आता इथे हे जे दोन इक्वेशन सॉल्व करण्यासाठी काय पाहिजे असते, आणखी एक गोष्ट, अपोजिट साईन. मग इथे प्लस आहे आणि इथे सुद्धा प्लस आहे म्हणजे साईन कशा आल्या, सेम आल्या. म्हणजे मला इथे काय क्रिएट करायची, अपोजिट साईन. मग जेव्हा मला अपोजिट साईन हवी असेल तेव्हा इक्वेशन नंबर 1 आणि 2 म्हणजे याला नाव द्यायचे इक्वेशन 1 आणि 2. आणि इक्वेशन 1 आणि 2 यांची ॲडिशन न घेता याची काय घ्यायची, सबस्ट्रॅक्शन. ते बघूया. मी आता तुम्हाला व्यवस्थित लिहून सांगते. फर्स्ट एक्झाम्पल ॲज इट इज लिहून घ्यायचं, जसे आपण बाकी एक्झाम्पल सॉल्व केले तसेच. 2x मायनस 3y इक्वल्स टू 9. इक्वेशन नंबर 1 दिलं याला आपण नंबर.
2x प्लस वाय इक्वल्स टू 13, याला आपण काय म्हटलं, इक्वेशन नंबर 2. आता याला आपल्याला अपोजिट साईन क्रिएट करायची, म्हणून मी काय करेल ते सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. Then again 2x minus 3y equals to 9, equation 1. 2x plus y equals to 13, इक्वेशन 2. सबस्ट्रॅक्ट करायचं म्हणजे इथे काय येईल, मायनस साईन, इथे प्लसची काय होईल, मायनस, इथे मायनस असेल तर प्लस होईल, म्हणजे साईन चेंज होतात. इथे प्लस साईन आहे म्हणजे इथे काय होईल, मायनस होईल. आता मायनस झाला आणि प्लस झाला, अपोजिट साईन आल्या म्हणजे हे काय होईल, कॅन्सल. आता -3y मायनस वाय, -3y मायनस वाय काय होईल, -4y. म्हणजे तुम्हाला रूल माहीत असेल ॲडिशनचे आणि सबस्ट्रॅक्शनचे. ॲडिशनचा रूल आपल्याला सांगतो की जेव्हा दोन संख्या ह्या निगेटिव्ह असेल किंवा त्याला जे साईन असेल हे निगेटिव्ह असेल, तर निगेटिव्ह साईन हे आपण सुरुवातीला लिहायचं आणि त्या दोन संख्येची काय घ्यायची, ॲडिशन. आता बघा इथे निगेटिव्ह साईन आलं, इथे निगेटिव्ह आलं, म्हणून तो निगेटिव्ह साईन मी बाहेर काढला आणि त्या दोघांची काय घेतली, ॲडिशन. हा रूल आहे ॲडिशनचा, तुम्ही 6th स्टँडर्डमध्ये शिकले असाल. अगेन इथे आलं मायनस साईन 13ला आणि इथे आलं 9, इथे सुद्धा ॲडिशनचा थर्ड रूल लागू होत असतो. मग -13 मधून 9 गेले तर किती राहतात, 4. आता ही मायनस साईन बाहेर येईल, कारण की ॲडिशनचा रूल सांगतो जेव्हा साईन किंवा जेव्हा एका संख्येला निगेटिव्ह साईन असेल आणि दुसऱ्या संख्येला पॉझिटिव्ह साईन असेल, तेव्हा मोठ्या संख्येचं जे साईन आहे ते बाहेर लिहायचं आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची, मायनस करायची. मोठ्या संख्येचं चिन्ह आहे किंवा साईन आहे निगेटिव्ह, म्हणून मी निगेटिव्ह बाहेर लिहिलं आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या काय केली, मायनस केली. 13मधनं 9 गेले काय येतात, 4. आता दोन्ही साईने जेव्हा मायनस मायनस साईन येतात तेव्हा त्या काय होत असतात, कॅन्सल होत असतात. म्हणजे इथे सिम्पली काय येईल, 4y इक्वल्स टू 4. मला वायची व्हॅल्यू हवी आहे, हा 4 मल्टिप्लाय तिकडे काय होईल, डिवाइड, y इक्वल्स टू 4 डिवाइड 4, म्हणजे इथे काय येईल आन्सर, अगेन y इक्वल्स टू 1. आता मला वायची व्हॅल्यू मिळाली, ही जी वायची व्हॅल्यू मी एक तर इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये टाकेल, तुम्हाला जे आवडेल त्या इक्वेशनमध्ये तुम्ही टाकू शकता. आता मला ती व्हॅल्यू टाकायची इक्वेशन नंबर 2 मध्ये, मग मी इथे त्यांना रिझन देईल, पुट y इक्वल्स टू 1 इन इक्वेशन नंबर 2. हा इक्वेशनचा शॉर्ट फॉर्म आहे, म्हणजे इक्वेशन हा शब्द पूर्ण न लिहिता मी इक्वेशनचा शॉर्ट फॉर्म लिहिलं EQ आणि रेस्ट टू द पॉवर n. इथे आता इक्वेशन नंबर 2 आहे, 2x प्लस y इक्वल्स टू 13. वायची व्हॅल्यू 1 आहे, मी ती पुट करणार म्हणजे तिथे सबस्टिट्यूट करणार, केली आहे. इथे 2x हा 1 हा प्लस आहे, तो मी तिकडे पाठवला तर काय होईल, मायनस होईल, म्हणजे 13 मायनस 1 किती होतात, 12. आता 2x ॲज इट इज. आता हा 2 मला एक्सची व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे हा 2 मला महत्त्वाचा आहे का इथे, नाही. मग हा 2 जो मल्टिप्लाय आहे तो इकडे काय होईल, डिवाइड होईल, म्हणून इथे होईल x इक्वल्स टू 12 डिवाइड बाय 2. आणि 2नी जर 12ला डिवाइड केलं तर आपल्याला माहिती आहे आन्सर काय ते, 2 1 जा 2, 2 6 जा 12, म्हणजे x इक्वल्स टू काय मिळालं मला, 6. म्हणजे हे जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे याच्यामध्ये जे व्हेरिएबल्स यूज केले x आणि y, त्या व्हेरिएबल्सची जी व्हॅल्यू आलेली ती काय आहे, 6 आणि 1. हे नेहमी लक्षात ठेवायचं. जर तुम्ही व्हेरिएबल्स लिहित असाल x आणि y आणि इथे व्हॅल्यू म्हणाल की मॅडम पहिले yची व्हॅल्यू आली, इथे 1 काढली म्हणून मी 1 नंबरला 1 लिहिणार आणि नंतर 6 लिहिणार, असं आन्सर लिहिलं तर तुमचं आन्सर चुकीचं येते. ब्रॅकेटमध्ये फर्स्ट नंबर कुठला आला किंवा फर्स्ट व्हेरिएबल कुठला आला, x आला. मग मी जर इथे x व्हेरिएबल फर्स्ट लिहित असेल तर
सेकंड ब्रॅकेटमध्ये किंवा इक्वल टूच्या ब्रॅकेटमध्ये सुद्धा मला कुठली व्हॅल्यू लागेल, एक्सची, आणि एक्सची व्हॅल्यू काय आहे, 6 आहे, म्हणून ती 6 लिहायची. आणि ब्रॅकेटमध्ये जो सेकंड व्हेरिएबल आला तो आहे वाय, म्हणून या ब्रॅकेटमध्ये मी वायची व्हॅल्यू जी असेल ती लिहिणार, आणि हे काय होणार आपलं फायनल आन्सर. ओके, आता आपण नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे ते बघूया. आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघणार आहे, आणि 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो बघायचा आपल्याला काय दिलेला आहे, 5m - 3n = 19, m - 6n = -7. हे काय झालं 4 नंबरचं एक्झाम्पल, आणि हे आपल्याला जसे आपण 3 सॉल्व केले सेम तसंच सॉल्व करायचं आहे. फर्स्ट जसं मी सांगितलेलं आहे ॲज इट इज लिहून घ्यायचं, 5m - 3n = 19, then -m - 6n = -7. इथं ऑब्झर्वेशन तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला दिसते, इथे आपल्याला सेम पेअर दिसते का, नाही. मग जेव्हा सेम पेअर येत नसेल तेव्हा काय करायचं हे मी सेकंड एक्झाम्पलमध्ये सांगितलं होतं. सेम तीच टेक्निक आपण इथे यूज करत आहोत. आता इथे 3 आहे आणि इथे 6 आहे, मग मला इथे 6 आणता येतो का, किंवा इथे 3 घेता येईल का, नाही. बट इथे 6 घेता येतो. 3नी कुठल्या संख्येने मल्टिप्लाय केलं तर 6 येईल, 2. म्हणजे मी जर इक्वेशन 1ला 2नी मल्टिप्लाय केलं तर इथे 6 येतात, म्हणजे इथे 6 आणि इथे 6 मला मिळतात. आता हे जर लक्षात आलं तर ठीक, जर हे लक्षात येत नसेल तर इथे बघायचं, इथे 5m आहे आणि इथे काय m. मग आता मला इथे सुद्धा 5 पाहिजे, कारण की मला कुठलंही एक्झाम्पल सॉल्व करताना त्या पेअर कशा हव्या असतात, सेम. कशासाठी, एलिमिनेशन मेथडसाठी. आता इथे सेम पेअर आलेल्या नाही आहेत, त्या मला क्रिएट करावं लागणार. मग एकतर मी इथे जर तुमच्या लक्षात येत असेल तर सिम्पली इथे तुम्ही 2नी मल्टिप्लाय करून इथे 6 आणू शकतात. पण जर नसनच लक्षात राहत तर इथे बघायचं 5 आहे आणि इथे 5 आहे. एक्झाम्पल या पद्धतीने सॉल्व केलं तर आन्सर सेम येते, आणि याही केलं तर तुमचं आन्सर चुकणार नाही आहे, म्हणून मी इथे घेते. आता इथे m आहे आणि मला इथे 5 हवे. मला इथे 5 हवे म्हणजे मला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 5नी. मग हे झालं इक्वेशन नंबर 1 आणि हे झालं 2. मग इथे लिहायचं मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2 बाय 5. आता इथे 5नी मल्टिप्लाय केलं. आता इथे काही गरज आहे का मला मल्टिप्लाय करायची, नाही, कारण की ऑलरेडी 5 आलेलं आहे. मग आता मी इथे करणार 5m, हे जे इक्वेशन 1 आहे हे ॲज इट इज लिहिणार, 3n = 19. इक्वेशन 2मध्ये चेंजेस झालेले आहेत, ते कसे, तर मल्टिप्लाय काय केलेले मी 5. आता इथे 5नी मल्टिप्लाय केलं म्हणजे इथे काय आला 5m, 6 आहे. मग 6 पंच किती होतात 30, मायनस साईन ॲज इट इज, आणि इथे काय येईल 30n. आता इथे 7, अगेन 7नी जर मी 5ला मल्टिप्लाय केलं तर काय येते आन्सर -35. आणि याला मी इक्वेशन नंबर 2 देईल का आता, नाही, कारण की ऑलरेडी इक्वेशन नंबर 2 जे आहे ते अशा पद्धतीचं आहे. आणि हे काय झालं इक्वेशन नंबर 3. आता सेम पेअर तर मिळाला, बट अपोजिट साईन आला का, नाही, म्हणून मी इथे पुन्हा काय घेईल, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 and 3. आता हे थोडंसं लेंदी प्रोसेस आहे. इथे जर तुम्ही सॉल्व केलं असतं किंवा ही जी टर्म्स घेतली असेल तर एक्झाम्पल थोडं छोटं झालं असेल, बट काही हरकत नाही, आपण हे बघणार आहोत. आता इथे मी लिहिते 5m - 3n = 19. ओके, आणि सबस्ट्रॅक्ट करायचं आहे म्हणजे इथे येईल 5m, मी इक्वेशन ॲज इट इज लिहित आहे, -30n = 35, -35. इथे मायनस होईल प्लस, इथे मायनस होईल प्लस, अपोजिट साईन आल्या म्हणजे काय होईल, हे कॅन्सल होईल. आणि इथे -3n + 30n म्हणजे
प्लस साईन आली, मोठ्या संख्येचा पुन्हा ॲडिशनचा सेकंड रूल इथे झालेला आहे अप्लाय. मोठ्या संख्येचं साईन आहे प्लस म्हणून मी प्लस घेतलं आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या काय केली मायनस, म्हणजे इथे काय येईल 27n इक्वल्स टू, अगेन इथे प्लस आणि प्लस आली, दोन्ही ज्या संख्येच्या साईन आल्या ह्या सेम आल्या, म्हणजे ॲडिशनचा जो फर्स्ट रूल आहे तो इथे अप्लाय होतो. जेव्हा दोन्ही साईन किंवा दोन्ही जे नंबर्स असेल त्याच्या जर साईन सेम आल्या असतील तेव्हा साईन बाहेर लिहायचं आणि त्या दोन जे नंबर्स आहेत त्यांची काय घ्यायची ॲडिशन. 9 + 5 किती होतात 14, 1ला हातचा, मग 3 + 1 4, 4 + 1 होतात 5, म्हणजे इथे काय आलं 54. आता हे नेसेसरी नाही आहे इथे प्लस लिहायचं, कारण की जर जो नंबर दिलेला असतो तो जर पॉझिटिव्ह असेल तर आपण पॉझिटिव्ह साईन अप्लाय करत नसतो, बट तीच जर नंबर निगेटिव्ह असेल तर आपण तो साईन किंवा ती साईन त्या नंबरला अप्लाय करत असतो. मग आता 27 आहे आणि मला हे 27 नको, इथे मला फक्त n हवं आहे, म्हणून मी 27ला तिकडे काय करणार पाठवणार आणि हे मल्टिप्लाय आहे, तिकडे पाठवल्यावर काय होतं डिवाइड होतात. मग आता मला 27चा टेबल लर्न आहे का नाही, मग जेव्हा 27चा टेबल लर्न नसेल तेव्हा आपण सिम्पली असं करायचं 27 × 2. आता मला फॉर एक्झाम्पल मला माहीत नाही आहे, मग मला आन्सर काढायचं आहे आणि एक्झामची वेळ आहे, वेळ कमी आहे, तेव्हा मग मल्टिप्लिकेशन, मग 7 दूनी 14, एकाला हातचा, बेदुनी 4 आणि 1 5, म्हणजे जर मी 27ला 2नी मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येते 54, म्हणजे n इक्वल्स टू काय मिळाले मला 2. हे सिम्पल आहे. हा टेबल तुम्ही असा क्रिएट करू शकतात किंवा 5th स्टँडर्डमध्ये तुम्हाला सांगितलं असेल जो नंबर आहे त्याला फक्त ॲडिशन करत जायचं. 27, मग 27 + 27 होतात 54, मग 54 + 27 केल्यावर जी संख्या येईल तो काय होईल, असा टेबल आपण बनवू शकतो. आता मला यांची व्हॅल्यू मिळाली 2. आता ही जी व्हॅल्यू आहे 2 मी ही पुट करणार इक्वेशन नंबर 2 मध्ये. मग पुट n इक्वल्स टू 2 इन इक्वेशन नंबर 2. ओके, इक्वेशन 2 आहे m - 6n इक्वल्स टू -7. n ची व्हॅल्यू आहे 2, 6 इन ब्रॅकेट 2 इक्वल्स टू -7. आता अगेन आता 6नी 2ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर येते 12 इक्वल्स टू -7. आता पुन्हा मला ची व्हॅल्यू हवी आहे, म्हणून मी जो 12 आहे मायनस तो तिकडे पाठवणार. जेव्हा -12ला मी तिकडे पाठवणार तेव्हा ती मायनस न होता तो काय असणार प्लस, म्हणून -7 + 12 आणि m इक्वल्स टू पुन्हा ॲडिशनचा थर्ड रूल इथे अप्लाय होतो आणि मोठ्या संख्येचं जे साईन आहे ते प्लस आहे आणि 12मधून 7 मायनस झाले तेव्हा काय आन्सर येते 5, म्हणजे इथे काय मिळतो आपल्याला +5. ओके, म्हणजे m आणि n च्या मला व्हॅल्यू मिळाल्या आहेत, म्हणजे जे सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत m आणि n त्याचे आन्सर काय येते m, n इक्वल्स टू 5, 2 आणि हे काय झालं आपलं फायनल आन्सर. ओके, आता जे 5th नंबरचं एक्झाम्पल आहे ते आपण बघूया. क्वेश्चन नंबर 4 पर्यंत आपण बघितलं आहे. आता क्वेश्चन नंबर 5 बघायचा आहे आणि क्वेश्चन नंबर जो 5 आहे मी ऑलरेडी इथे लिहिलेला आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये त्यांनी सांगितलं 5x + 2y इक्वल्स टू -3 हे इक्वेशन दिलेलं आहे आणि सेकंड दिलेलं आहे x + 5y इक्वल्स टू 4 हे सेकंड इक्वेशन्स दिलेले आहे. आता हे जे 2 लिनियर इक्वेशन्स आहेत म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन आहे तर हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग आता जसं मी आधीच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं तुम्हाला फर्स्ट सेम पेअर आहे का बघायचं आणि अपोजिट साईन, इथे दोन्ही गोष्टी नाही आहेत म्हणजे आपल्याला त्या क्रिएट करायच्या आहे. मग आता क्रिएट कशा करायच्या ही तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता मला इथे घ्यायचं आहे, माझ्यासाठी हे सिंपल आहे म्हणून मी इथे चेंजेस करेल. हे थोडंसं डिफिकल्ट जाईल कारण की मला याने 5नी मल्टिप्लाय करावं लागेल इक्वेशन नंबर 1ला आणि 2नी करावं लागेल
सेकंडला. तर त्यापेक्षा हे इझी आहे, 5ने एक्स याला मल्टिप्लाय करायचं आणि इथे काहीच नाही आहे म्हणजे या संख्येने याला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे मला इझी आहे इथे म्हणून मी ते यूज करणार. तर आपण बघूया ते. फर्स्ट मी जसं आहे तसं लिहून घेईल. 5x + 2y = -3 याला द्यायचं इक्वेशन नंबर 1. देन x + 5y = 4 याला द्यायचं इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला रिझन लिहायचं आहे की इथे मला काय चेंजेस करायचे. जे चेंजेस करायचे हे मला माहिती आहे, बट जो व्हॅल्यूअर आहे किंवा जो एक्झामिनर आहे म्हणजे जो माझा पेपर चेक करणार त्याला माहिती आहे का मी काय केलेले चेंजेस नाही. म्हणून आपल्याला जे रिझन असतात ते लिहावं लागत असतात, ते नेसेसरी असतात आणि त्यालासुद्धा मार्क्स असतात बोर्डच्या एक्झाममध्ये, हे नेहमी लक्षात ठेवायचं. मग आता मी इथे लिहिणार मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 1. आता बाय 1 असं का लिहिलं मी, कारण की इथे काय काहीच नाही आहे म्हणजे इथे काय असतो 1 आणि मला या संख्येने याला मल्टिप्लाय करायचं आणि या संख्येने या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. आता 1ने मल्टिप्लाय केलं तर काही चेंजेस होणार आहे का, नाही. मग जेव्हा इथे 1 असतो किंवा इक्वेशनमध्ये 1 असतो तेव्हा हे लिहत नसतो आपण, कारण की काहीच डिफरन्स होत नाही. जर एखाद्या संख्येला आपण 1ने मल्टिप्लाय केलं, सपोज इथे 5 आहे आणि मी त्याला मल्टिप्लाय केलं 1, तर आन्सर काय येणार 5. 6 घेतलं आहे आणि त्यालाही मल्टिप्लाय केलं मी 1ने, तर आन्सर काय येणार 6. म्हणजे कुठलीही संख्या घ्या त्याला जर 1ने मल्टिप्लाय केलं ती ॲज इट इज आन्सरमध्ये येत असते, म्हणून आपण हे घेत नाही. सेकंड, मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2 बाय 5. म्हणजे या 5ने मी काय करणार, त्या या कंप्लीट इक्वेशनला 5ने मल्टिप्लाय करणार. मग चला इक्वेशन 1 ॲज इट इज आहे. 5x + 2y = -3 हे इक्वेशन 1 ॲज इट इज. आता इक्वेशन 2 हे चेंज होणार म्हणून इक्वेशन 2 आपण हे नाव न देता त्याला इक्वेशन नंबर 3 असं म्हणणार आहे. आणि जेव्हा 5ने मल्टिप्लाय केलं तेव्हा काय येतं इथे 5x + 5 × 5 किती होतात 25y = पुन्हा 4ने मल्टिप्लाय केलं 5ला तर काय येतं ते 20. हे झालं इक्वेशन नंबर 3. आता इथे मला सेम पेअर दिसत आहे का, नाही. हो सेम पेअर दिसत आहेत पण अपोजिट साईन आहेत का, नाही. मग जेव्हा अपोजिट साईन नसतात तेव्हा आपण पुन्हा काय करत असतो, त्या क्रिएट करत असतो आणि त्या आपल्याला इथे करायचे आहेत. तर मी इथे क्रिएट करणार आहे ते 5x + 2y = -3. इक्वेशन मी ॲज इट इज लिहिणार आहे. 5x + 25y = 20. हे 1 आहे आणि हे 3 आहे. इथे प्लस साईन आहे तर काय होईल मायनस होईल. इथे प्लस आहेत अगेन मायनस आणि इथे प्लस आहेत अगेन मायनस. आणि रिझन काय लिहायचं, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2 किंवा सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. मग आता रिझन एक तर तुम्ही खाली लिहू शकतात, साईडला लिहू शकतात किंवा वरती लिहू शकतात. तर मी इथे लिहिते सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 and 3. ओके. आता ह्या ज्या आहेत ह्या कॅन्सल होतील कारण की एक प्लस आहे एक मायनस आहे. इथे अगेन काय आलं मायनस, म्हणजे इथे काय येईल -23y. मी ऑलरेडी तुम्हाला ॲडिशनचे फर्स्ट सेकंड थर्ड रूल समजून सांगितलेले आहेत. पुन्हा तोच रूल इथे अप्लाय होत आहे. अगेन मायनस मायनस आहे, सेम साईन आहे म्हणून सेम साईन बाहेर येईल आणि यांची काय होईल ॲडिशन. आता इथे तुम्हाला इथेही मायनस दिसते इथेही मायनस आहे. जेव्हा दोन्ही साईडने मायनस असते तेव्हा तो काय होतो कॅन्सल होतो. म्हणजे इथे काय येईल 23y = 23. y = 23 / 23. हे कसं आलं हे तुम्हाला माहीत आहे कारण की मला वायची जो y आहे मला त्याची किंमत हवी आहे किंवा त्याची संख्या हवी आहे. म्हणून yच्या सोबत जी काही आलेली असेल व्हॅल्यू
ती मला बाजूला पाठवावं लागत असते, म्हणून मी ती बाजूला पाठवली तर ती डिवाईड झाली. आणि 23 डिवाइड बाय 23 हा काय असतो 1, कारण की त्याच संख्येला जेव्हा आपण डिवाईड करतो तेव्हा आन्सर काय येत असते 1. आता मला वायची व्हॅल्यू मिळाली, मला आता एक्सची व्हॅल्यू हवी आहे. तर मग पुन्हा मी जसं सांगितलं तुम्हाला, ही जी व्हॅल्यू आहे तुम्ही एक तर इक्वेशन 1मध्ये टाकू शकता किंवा 2मध्ये. हे डिपेंड्स अपॉन अवर चॉईस. आता मला ही जी व्हॅल्यू आहे ही इक्वेशन नंबर 2मध्ये टाकायची आहे. मग मी काय लिहिणार, पुट y इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 काय आहे, x प्लस 5y इक्वल्स टू 4. इथे लिहिणार मी साईडने x प्लस 5y इक्वल्स टू 4. x प्लस वायची व्हॅल्यू 1 आहे आणि कुठल्याही संख्येने मल्टिप्लाय केलं तर 30 संख्या येत असते. मी ऑलरेडी आता तुम्हाला सांगितलं आहे सुरुवातीला. मग x प्लस 5 इक्वल्स टू काय येईल 4. x पुन्हा इथे प्लस 5 आलेला आहे आणि मला त्याची गरज नाही आहे म्हणून मी त्याला तिकडे पाठवणार. मग आता हा जो 5 प्लस आहे तिकडे गेल्यावर काय होईल मायनस. 4 मायनस 5 x इक्वल टू 4 मायनस 5 म्हणजे काय -1. आता -1 कसं आलं, पुन्हा इथे काय लागला ॲडिशनचा रूल. काय लागला ॲडिशनचा रूल. मोठा जो नंबर आहे त्याला काय साईन आलेलं आहे मायनसची, म्हणून मायनस साईन बाहेर आलेला आहे आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या जी आहे ही काय झालेली आहे मायनस झालेली आहे. म्हणजे मला आता व्हॅल्यू x आणि yच्या मिळाल्या आहेत. मग मी इथे असं लिहू शकते, द सायमल्टेनियस इक्वेशन x, y इज इक्वल्स टू -1, 1. म्हणजे मला ज्या दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या ह्या काय मिळाल्या, एक -1 मिळाली आणि एक 1 मिळाली. ओके. आता सेम याच पद्धतीने आपल्याला क्वेश्चन नंबर 6, 7 आणि 8 सुद्धा बघायचं आहे. तर चला बघूया आपण. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 6 बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 6 आहे, हा दिसायला थोडासा किचकट आहे पण हाही खूप सोपा आहे तुम्ही जर बघितलं तर. तो कसा आपण बघूया. त्यांनी दिलेलं आहे 1/3x, याला 1/3 किंवा आपण 1/3 असंही म्हणू शकतो. 1/3x प्लस y इक्वल्स टू 10/3. 2x प्लस 1/4 y इक्वल्स टू 11/4. थोडंसं वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे पण हे आपलं जे इक्वेशन्स असतात लिनियर इक्वेशन त्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. हे सुद्धा लिनियर इक्वेशनच आहे पण याला कन्वर्ट करायचं आहे, कारण की आपण जर हे घेतले असे नंबर्स तर आपल्याला ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करण्यामध्ये थोडंसं डिफिकल्ट होऊ शकते. म्हणून आपण पहिले या दोन इक्वेशन्सला सिम्प्लिफाय करून घेऊया. चला तर मग 1/3 इंटू x प्लस y इक्वल्स टू 10/3. इथे तुम्ही ऑब्झर्व केलं तर एक तुम्हाला सिमिलर गोष्ट दिसेल. ती कशी, हे फर्स्ट लिनियर इक्वेशन आहे. या फर्स्ट लिनियर इक्वेशनमध्ये डिवाइड जो नंबर आलेला आहे तो तुम्हाला सेम दिसतोय. इथे 3 आलेला आहे. इक्वल टूच्या साईडने जो नंबर आहे त्याच्यासुद्धा डिवाइडला काय आहे 3 म्हणजे इक्वल आहे. इक्वेशन नंबर 4 सेकंड बघितलं म्हणजे तेच लिनियर इक्वेशन सेकंड नंबरचं बघितलं, त्यातही तुम्हाला जो डिवाइडमध्ये नंबर दिलेला आहे इकडे 4 आहे आणि इक्वल टूची जी साईन आहे त्या साईडचा नंबरसुद्धा 4 आहे म्हणजे अगेन सिमिलर आहे. मग आता जेव्हा सिमिलर असतो तेव्हा काय करायचं, मला ही खालचा नंबर नको आहे, खालचा नंबर नको आहे आणि खालचा नंबर काय आहे तो डिवाइड आहे. मग मला डिवाइड हा नंबर कॅन्सल करायचा आहे. म्हणजे कॅन्सल केव्हा येईल, आता इथे बघा खाली 3 असेल आणि वरतीसुद्धा 3 असेल तेव्हा तो नंबर काय होत असतो कॅन्सल होतो. म्हणजे हा 3 कॅन्सल होईल. मग मला हा कॅन्सल करायचा आहे म्हणजे मला इथे एक्स्ट्रा 3 ॲड करायचं आहे. मग मला एक्स्ट्रा 3 ॲड करायचं आहे म्हणजे मला ॲडिशन घ्यावं लागेल, सबस्ट्रॅक्शन घ्यावं लागेल की अगेन डिव्हिजन घ्यावं लागेल की हे 3ही न घेता मला मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल. हे आपण लक्षात घ्यायचं. आता ॲडिशन घेतली तर जमणार का नाही, सबस्ट्रॅक्शन घेतली तर जमणार का नाही, डिव्हिजन घेतलं तर काय होईल आणखी मल्टिप्लिकेशन होईल आणि तिथे 9 येईल. मला 9 हवे आहेत का नाही, मला जो 3 आलेला तो मला कॅन्सल करायचा आहे. कॅन्सल कसा होईल मी तुम्हाला इथे सांगितलं, जेव्हा सेम नंबर वरती असेल तेव्हाच तो कॅन्सल होईल.
म्हणजे मला या सगळ्या नंबर्समध्ये वरती काय हवे आहे 3. मग मला 3 वरती ॲड करायचं आहे. मग ॲड करायचं आहे म्हणजे काय करायचं मला, त्या पूर्ण इक्वेशनला 3नी मल्टिप्लाय करायचं. कारण की जेव्हा मी त्या इक्वेशनला 3नी मल्टिप्लाय करेल तेव्हा तो खालचा जो 3 आहे तो कॅन्सल होईल. आणि सिमिलर पद्धतीने इथे घ्यायचं आहे. इथे 4 आहे, मला खालचा 4 डिवाइड करायचा म्हणजे मला वरती कशाने मल्टिप्लाय करायचं आहे 4नी. ओके, बघू ते आपण. मग मी इथे रिझन लिहिणार, याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं मी, आणि इथे लिहिणार मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1 बाय 3. आता 3ने मल्टिप्लाय केलं म्हणजे इथे काय येईल x प्लस इथे काहीच नाही आहे डिवाइडला म्हणून इथे काय येईल 3y = 10. गेले. हे डीपमध्ये समजून सांगायची गोष्ट नाही आहेत, ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून इथली आपण एक स्टेप स्किप केली आणि डिरेक्टली ही लिहिली. आता इथे एक जी स्किप केलेली टर्म आहे ती अशी आहे 3 मल्टिप्लाय 1/3 × x प्लस 3y = 3 मल्टिप्लाय 10/3. म्हणजे हा 3 या 3 सोबत कॅन्सल झालेला आहे. इथे काहीच नाही आहे म्हणून हा कॅन्सल होत नाही, तो ॲज इट इज आहे इथे आलेला. देन अगेन हा 3 या 3 सोबत कॅन्सल झाला म्हणजे तिथे काय राहिलं 10 आणि 10 मी ॲज इट इज लिहिलेले आहेत. म्हणजे ही टर्म मी न लिहिता ती स्किप करून मी डिरेक्टली ही लिहिली. कारण की ह्या ज्या टर्म्स असतात ह्या स्वतःच्या अंडरस्टँडिंगसाठी असतात, ह्या एक्झाम्पलमध्ये लिहावं नाही लागत, हे आपल्याला समजून घ्यावं लागत असतं. ओके, आता याला मी इक्वेशन नंबर देईन 2. आता हे इक्वेशन आहे 2x + 1/4. याला मी 2ने म्हणणार, हे इक्वेशन 2 आहे म्हणून मी याला नंबर देईल इक्वेशन नंबर A समजण्यासाठी. y = 11/4. आता मला इथे 3 कॅन्सल करायचं होतं म्हणून मल्टिप्लाय बाय 3नी केलं. इथे मला 4 कॅन्सल करायचं आहे म्हणून मी मल्टिप्लाय कशाने करेल इक्वेशन नंबर 2ला 4नी. इथे रिझन लिहायचं मल्टिप्लाय इक्वेशन 2/4. ओके, आता आपला इक्वेशन A मिळालं आहे. इक्वेशन B मला फाइंड आउट करायचं आहे. आणि इक्वेशन B कसं फाइंड आउट करायचं आहे मी इथे तुम्हाला सांगितलं आहे रिझनमध्ये मल्टिप्लाय इक्वेशन 2/4. जसं इक्वेशन A आपण फाइंड आउट केलं सेम त्याच पद्धतीने इक्वेशन B सुद्धा फाइंड आउट करत आहोत. मग इक्वेशन 2ला जर मी 4नी मल्टिप्लाय केलं तर काय येईल, जर 4नी 2ला मल्टिप्लाय केलं तर काय येत असतात 8x प्लस, आता इथे मी 4नी मल्टिप्लाय केलं तिथे काय येईल प्लस y = 11 आहे /4. इथे सुद्धा मी जर 4नी मल्टिप्लाय केलं तर इथे काय आन्सर येईल सिम्पली 11. आणि हे काय झालं आपलं इक्वेशन B. आता इक्वेशन A आणि B तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर जसे आपलं इक्वेशन एक्झाम्पल 1, 2, 3, 4, 5 आहेत सेम त्या पद्धतीने आहे. आणि तिथून पुढे सॉल्व कसं करायचं हे आपल्याला माहिती आहे, आपण त्याच पद्धतीने हे सॉल्व करत आहोत. पहिले मी हे इक्वेशन A आणि B लिहून घेते. इक्वेशन A आहे x + 3y = 10 आणि इक्वेशन B आहे x + y = 11. आता मला इथे जी सिंपल पेअर असेल ती सिलेक्ट करायची आहे. ही पण सिंपल आहे आणि ही पण सिंपल आहे. डिफरन्स काय 8 हा मोठा आहे 3 हा छोटा आहे. तुम्हाला कुठला नंबर इझी असणार तो तुम्ही फाइंड आउट करायचा. मी इथे तुम्ही तो सिलेक्ट करायचा. मला सिलेक्ट करायचा आहे 3 म्हणून मी 3 सिलेक्ट केला आणि 3नी मल्टिप्लाय केलं इक्वेशन नंबर Bला. आणि इथे 1 आहे आणि इक्वेशन Aला 1नी मल्टिप्लाय केलं तर काहीच डिफरन्स आपल्याला दिसत नाही म्हणून मी ते आता इथे लिहिणार नाही किंवा तो करणार नाही. म्हणून मल्टिप्लाय इक्वेशन B/3 रिझन लिहिलं मी.
आणि इक्वेशन ए ॲज इट इज लिहून घेणार. एक्स प्लस 3y इक्वल्स टू 10 आणि बी चेंज झालं, मग ते कसं झालं 8 मल्टिप्लाय 3 होतं 24 एक्स प्लस 3y इक्वल्स टू 11 मल्टिप्लाय 3 किती होतात 33 आणि याला नाव दिलं इक्वेशन नंबर 6. सेम पेअर आल्यात. आता मला याला अपोजिट साईन द्यायची आहे म्हणजे सबस्ट्रॅक्ट इक्वेशन ए अँड सी. मग सबस्ट्रॅक्ट केलं तर अशा साईन येतील. खाली मी ते रिझन लिहिणार काय केलं म्हणून. आता इथे एक्स आणि -24x म्हणजे हे काय होतील -23x. 3y प्लस 3y मायनस 3y हे काय होतील कॅन्सल आणि इक्वल्स टू 10 मायनस 33 किती होतात -23. मायनस मायनस साईन कॅन्सल होईल आणि इथे काय 23x इक्वल्स टू 23 म्हणजे x इक्वल्स टू मला काय मिळालं 1 मिळालं. कारण की हे 23ला मी तिकडे काय केलं डिवाइड आणि इथे रिझन जे आहे ते लिहायचं आहे सबस्ट्रॅक्ट. हे रिझन तुम्ही या इक्वेशनच्या साईडने लिहायचं. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन ए अँड सी. ओके. आता मला ही x इक्वल्स टू 1 ही जी व्हॅल्यू आहे ही मला पुट करायची इक्वेशन ए किंवा बीमध्ये. आता हे लक्षात ठेवा इक्वेशन 1 आणि 2मध्ये आपल्याला ती व्हॅल्यू पुट नाही करायची. कारण की मी जर व्हॅल्यू इक्वेशन 1 आणि 2मध्ये ती जर पुट केली किंवा ती जर तिथे आपण ॲड केली तर मला जे आन्सर आहे ते काढण्यात थोडंसं डिफिकल्ट जाईल. म्हणून आपण ए आणि बीमध्ये त्या व्हॅल्यू पुट करायच्या. मग x इक्वल टू 1 मी कशामध्ये टाकणार इक्वेशन नंबर एमध्ये. मग इथे लिहायचं पुट x इक्वल टू 1 इन इक्वेशन ए. मग इक्वेशन ए काय आहे एक्स प्लस 3y इक्वल्स टू 10. एक्सची व्हॅल्यू आहे 1 प्लस 3y इक्वल्स टू 10. मग अगेन हा 1 इकडे प्लस आहे तिकडे गेल्यावर मायनस होईल. 3y इक्वल्स टू 10 मायनस 1 आणि 10 मायनस 1 किती होतात 9. अगेन y इक्वल्स टू 9/3 आणि हे काय होईल y इक्वल्स टू 3. 3ने 9ला डिवाइड केलं तर काय येते आन्सर 3. म्हणजे इथे जे मला इक्वेशन मिळालं सायमल्टेनियस इक्वेशन्स आहे x, y इक्वल्स टू 1, 3. हे काय झालं माझं फायनल आन्सर. लक्षात आलं किती इझी आहे हे. याच प्रकारचे क्वेश्चन नंबर 7 आणि 8 हे दिसायला जरी मोठे असले किंवा कठीण असले तरीही काय आहे खूप सोपे आहेत जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलेत तर. ओके. आता क्वेश्चन नंबर 7मध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण बघूया. आता आपण क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 पर्यंत बघितले आहेत. क्वेश्चन नंबर 5 पर्यंत हे सगळे इझी होते म्हणजे त्यामध्ये सेम पेअर दिलेल्या होत्या आणि त्या आपल्याला यूज करायच्या होत्या. काही एक्झाम्पल असे होते की त्यामधल्या ज्या सेम पेअर होत्या ह्या दिलेल्याच नव्हत्या पण तिथेही आपण क्रिएट केल्या. क्वेश्चन नंबर 6मध्ये बघितलं आपण की जे एक्झाम्पल आहे ते आपण ॲडजस्ट कसं केलं आणि त्याचं कन्वर्ट लिनियर इक्वेशनमध्ये म्हणजे सिम्पल लिनियर इक्वेशनमध्ये म्हणजे जे आपल्याला सॉल्व करण्यासाठी इझी जाईल ते कसं कन्वर्ट करायचं ते सुद्धा बघितलं. पण आता हे जे क्वेश्चन नंबर 7 आलेला आहे हा थोडासा वेगळ्या पद्धतीने सॉल्व करायचा आहे. वेगळ्या पद्धत म्हणजे खूप काही कठीण असंही काही नाही आहे. सिम्पलच आहे. फक्त आपल्याला इथे सेम पेअर यूज करता येत नाही. ती का कारण की क्वेश्चन नंबर 7 कसा दिलेला आहे तो बघा. 99x प्लस 101y इक्वल्स टू 499 हे लिनियर इक्वेशन फर्स्ट झालं. सेकंड 101x प्लस 99y इक्वल्स टू 501. आता इथे सेम पेअर आपल्याला कुठेही दिसत नाही आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं सेम पेअर दिसत नसणार तर आपल्याला त्या क्रिएट करायच्या. मग क्रिएट कशा करायच्या खालच्या लिनियर इक्वेशननी वरच्या लिनियर इक्वेशनच्या कुठले एका पेअरनी मल्टिप्लाय करायचं. आता इथे हे जे नंबर्स आलेले आहेत हे एवढे मोठे आहेत की ते मल्टिप्लाय करणं शक्य नाही. आता मला इथे 99 आहे आणि 101 आहे. मला इथे चेंजेस करायचे असेल तर हे इझी आहेत का 101ने त्याला मल्टिप्लाय करणे किंवा 99नी खालच्या इक्वेशनला मल्टिप्लाय करणं. हे तेवढं सिम्पल नाही आहेत. हे करू शकतो आपण पण हे सिम्पल नाही आहे तेवढं आणि आपल्याला जी बोर्ड एक्झाम असते
त्यामध्ये एवढा वेळही नसतो, म्हणजे आपल्याला कमी वेळात खूप काही सॉल्व करावं लागत असते. म्हणून हे सॉल्व करताना आपण एक वेगळी पद्धत बघणार आहोत आणि ती कशी ते मी तुम्हाला समजून सांगते. खूप सोपी आहे, फक्त लक्ष द्या. इथे बघा, इक्वेशन जसं मी सांगितलं ॲज इट इज लिहून घ्यायचं. 99x प्लस 101y इक्वल्स टू 499, याला मी इक्वेशन नंबर 1 म्हटलं. देन 101x प्लस 99y इक्वल्स टू 501 इक्वेशन नंबर 2 झालं. मला आता इथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की इथे मी मल्टिप्लाय करू शकत नाही, ॲडही करू शकत नाही, डिवाइडही करू शकत. मग एक सिम्पल वे आहे, एक इक्वेशन नंबर 1 आणि 2 याला फर्स्ट ॲडिशन घ्यायची दोन्ही इक्वेशनची आणि देन सबस्ट्रॅक्शन. मग फर्स्ट ॲडिशन घेतल्यावर आणि सबस्ट्रॅक्शन घेतल्यावर काय होते, तर जेव्हा मी या दोन इक्वेशनची ॲडिशन घेईल तेव्हा मला एक इक्वेशन मिळेल आणि जेव्हा सबस्ट्रॅक्शन घेईल तेव्हा मला दुसरं इक्वेशन मिळेल. म्हणजे हे जे फर्स्ट आणि सेकंड हे जे दोन इक्वेशन मिळेल ते मला सॉल्व करायचे, जसे मी इक्वेशन फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ केले त्या पद्धतीने. ओके, चला तर बघूया. मग इथे लिहायचं रिझन, ॲडिंग इक्वेशन 1 and 2. ओके, म्हणजे इक्वेशन 1 and 2ला मी काय करते, ॲड करते. 99x प्लस 101y इक्वल्स टू 499 प्लस 101x प्लस 99y इक्वल्स टू 501. ॲडिशन बघायची. 9 प्लस 1 होतो 10, 0 1 आला हातचा. देन अगेन 9 प्लस 1 होतो 10, 1 आला हातचा. म्हणजे हे काय दिले 200. किती x प्लस अगेन 1 प्लस 9 10 होतात, 1 आला हातचा. देन अगेन हे काय ते आन्सर इथे 200 इक्वल्स टू. आता 9 प्लस 1 10 होतात, 1 आला हातचा. पुन्हा 9 प्लस 1 10, 1 आला हातचा. 4 प्लस 1 5, 5 प्लस 5 काय होतात 10. म्हणजे इथे काय आले 1000. 200x प्लस 200y इक्वल्स टू 1000. हे काय झालं इक्वेशन नंबर 3. आता इथे एक आणखी ऑब्झर्व करा, 200 200 1000. मग आता इथे 1000 ही खूप मोठी संख्या आली आणि मला सॉल्व करण्यासाठी किंवा हे इक्वेशन पुन्हा यूजमध्ये घेण्यासाठी आणखी डिफिकल्ट होईल. कारण की मी इथे तुम्हाला सांगितलं जेव्हा इक्वेशन्समध्ये नंबर्स हे खूप मोठे असतात तेव्हा त्याला वेगळ्या पद्धतीने सॉल्व करायचं असते. इथे सुद्धा नंबर्स मोठे मोठे आलेत, इथे जे नंबर आले त्यापेक्षाही हे मोठे आहेत की नाही. मग याला मला आणखी कुठल्या पद्धतीने सिम्प्लिफाय करता येईल किंवा सिम्पल बनवता येईल मला. इथे काय दिसते तुम्हाला, ऑब्झर्व करा. 200 200 1000. सगळ्या गोष्टींचे आन्सर हे क्वेश्चनमध्येच दिलेले असतात. तुम्हाला फक्त विचार करण्याची गरज असते आणि तिथे बघायचं असते की तुम्ही काय बनवू शकतात किंवा त्यातून काय क्रिएट करू शकतात इक्वेशन. मग मला इथे 200 200 1000 दिसत आहे. म्हणजे या सगळ्या इक्वेशनला जर मी 200ने डिवाइड केलं तर होते का. इथे 200ने डिवाइड केलं तर चालेल, इथे केलं चालेल, इथे केलं चालेल का. म्हणजे जर मी केलं तर हे सिम्प्लिफाय होऊ शकते. डिवाइडच का, कारण की मला इथे मोठा नंबर नको आहे. मला इथे जेवढा छोटा नंबर येईल तेवढा छोटा नंबर बघायचा आहे. आता मी इथे 100नी मल्टिप्लाय करू शकते किंवा 50नी करू शकते की नाही. पण तेव्हाही सुद्धा जर त्या संख्येने केलं तर इथे काहीतरी नंबर येईल आणि ते इक्वेशनसुद्धा मोठं होईल. मग इथे नंबर सगळ्यात मोठा कुठला आहे 200. आणि 200नी जर या संख्येला मल्टिप्लाय होत असेल तर मला 200 घ्यायला काय प्रॉब्लेम आहे, काहीच नाही आहे. म्हणून मी इक्वेशन 3ला कशाने डिवाइड करेल, डिवाइड करायचं आहे, मल्टिप्लाय नाही. मल्टिप्लाय केलं तर 200चे ते 400 होतील. मला तिथे 400 हा नंबर नको आहे, मला तिथे काहीच नाही आहे, काहीच नको हवं आहे. म्हणून मी तिथे डिवाइड घेईल. मग इथे डिवाइड इक्वेशन नंबर 3 बाय 200. म्हणजे मग इक्वेशन 2ला जर डिवाइड केलं, मी 3ला डिवाइड केलं 200नी तर काय ते आन्सर बघायचं आहे. 200नी डिवाइड केलं म्हणजे इथे काय x
प्लस वाय इक्वल्स टू 1000ला 200ने डिवाइड केलं म्हणजे हे 20 कॅन्सल झाले. 2ने 10ला डिवाइड केलं म्हणजे काय आलं आन्सर 5. म्हणजे इथे सिम्पली काय येते 5 येतात. ती एक टर्म्स जी आहे मी ती स्किप केलेली आहे कारण की तेवढे हुशार आपण आहोत की ते कसं केलेलं हे आपल्याला अंडरस्टँडिंगमध्ये समजू शकते. आता मला याला इक्वेशन नंबर द्यायचं आहे ए. हे झालं ॲडिशनचं. तसंच हे दोन इक्वेशन मला आता सबस्ट्रॅक्शन घ्यायचं आहे आणि आणखी असंच एखादं सिम्पल इक्वेशन बनवायचं आहे. म्हणून पुन्हा 99x प्लस 101y इक्वल्स टू 499. अगेन 101x प्लस 99y इक्वल्स टू 501. इथे काय द्यायचं रिझन सबस्ट्रॅक्ट किंवा सबस्ट्रॅक्टिंग. तुम्ही सबस्ट्रॅक्ट किंवा सबस्ट्रॅक्टिंग दोन्ही वर्ड यूज करू शकतात. इक्वेशन 1 and 2. सबस्ट्रॅक्ट केले म्हणजे काय केले मायनस केले. आता हे जे आहे रिझन मी इथे वरती लिहिते कारण की मला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. इथे लिहिते मी ते सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. ओके. मायनस 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 कारण की काय करते मी सबस्ट्रॅक्ट करते. आता 101मधून 99 गेले म्हणजे किती येतात -2x. कसे इथे 100 असते. आता हे खूप सिम्पल आहेत. हे समजून सांगायचं काम नाही की 101मधून 99 गेल्यावर किती राहतात. आता मायनस साईन का घेतली कारण की मोठ्या संख्येला साईन कुठली आली ॲडिशनच्या रूलनुसार मायनस, म्हणून मोठ्या संख्येची साईन बाहेर घेतली. अगेन इथे आता लहान संख्येला साईन आलेली मायनस म्हणून मी इथे ती न घेता मोठ्या संख्येची साईन घेईल आणि इथे काय येईल +2x इक्वल्स टू. आता अगेन 499 हे 501मधून कॅन्सल झाले तर किती येतील अगेन 2 आणि इथे काय येईल फक्त 2 न येता काय येईल -2 कारण की मोठ्या संख्येचं काय साईन आहे मायनस आहे म्हणून. आता इथेही मायनस दिसत आहे इथेही मायनस दिसत आहे. मग मला जर हे मायनस कॅन्सल करायचं तर डिरेक्टली कॅन्सल होणार का जसं आपण बाकीच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं इकडे मायनस आहे तिकडे मायनस आहेत कॅन्सल होईल. इथे आपण ते करू शकत नाही कारण की या संख्येसोबत सॉरी इथे वाय आहे मी चुकी एक्स लिहिलं. मी इथे एक आणखी टर्म आलेली आहे म्हणून मी डिरेक्टली हा मायनस आणि ह्या मायनस साईनला कॅन्सल करू शकत नाही. जर मला या मायनस साईनला आणि या मायनस साईनला कॅन्सल करायचं असेल तर मला कंप्लीट इक्वेशनला मायनस साईननी मल्टिप्लाय करावं लागेल. ओके. चला आता मग मल्टिप्लाय करू आपण या पूर्ण इक्वेशनला. मल्टिप्लाय केलं तर काय होईल मायनसचं प्लस होईल प्लसचं मायनस होईल आणि इक्वल्स टू 2. काय केलं मल्टिप्लाय होल इक्वेशन बाय मायनस साईन. ओके. मग हे इक्वेशन मिळालं मला बी. आता इक्वेशन ए आणि बी घ्यायचं आहे आणि इक्वेशन ए आणि बीला जसं आपण इक्वेशन 1 2 3 4 5 सॉल्व केलेले आहेत सेम त्या पद्धतीने सॉल्व करायचे आहेत. मग मी इथे लिहिणार पहिले इक्वेशन x + y इक्वल्स टू 5 इक्वेशन ए 2x - 2y इक्वल्स टू 2 इक्वेशन नंबर बी. आता इक्वेशन नंबर बी आपण बघितलं आहे मायनस साईनने दोन्ही साईडने आपण चेंज केलं म्हणजे मायनस साईनने मल्टिप्लाय केलं होतं आपण. ओके. सॉरी इथे मायनस साईनने मल्टिप्लाय केलं तेव्हा इथे मायनस आला होता आणि या दोन्ही साईडच्या मायनस साईन कॅन्सल झाल्या होत्या आणि इथे प्लसची मायनस साईन झाली होती. आता आणखी एक तुम्ही गोष्ट ऑब्झर्व केली असेल तर इथे 2 दिसत आहे 2 दिसत आहे 2 दिसत आहे म्हणजे मी या कम्प्लीट इक्वेशनला 2नी सुद्धा डिवाइड करू शकते. मग अगेन मी इक्वेशन बीला 2नी डिवाइड करते. आता तुम्ही म्हणाल मॅडम ते कशासाठी डिवाइड करायचं नाही केलं तर चालेल का. नाही केलं तरी चालणार नाही कारण की इथे 2 आलेला आहे. आता मी हा 2 ॲज इट इज ठेवला आणि 2नी इक्वेशन 1 एला मल्टिप्लाय केलं तर आन्सर आपलं चुकणार आहे. मग जेव्हा असं दोन्ही सगळ्या साईडने 2 आलेला आहे किंवा जेव्हा नंबर्स आलेले तेव्हा आपण ऑब्वियसली डिवाइड करायचे. मग मी डिवाइड केलं डिवाइड केलं इक्वेशन नंबर डिवाइड बाय
डिवाइड इक्वेशन बी बाय 2. मग इक्वेशन बीला 2नी डिवाइड केलं, इक्वेशन बीला 2नी डिवाइड केलं तर इथे काय येईल, एक्स मायनस वाय इक्वल्स टू 1. एक्स मायनस वाय इक्वल्स टू 1 म्हणजे हे मला इक्वेशन मिळालं सी. आता ए आणि सी हे जर बघितले तर आता सिंपल इक्वेशन मिळाले आपल्याला आणि हे दोन आपण इझिली सॉल्व करू शकतात. म्हणून मी हे दोन सॉल्व करणार आणि बीला इक्वेशनला ॲज इट इज ठेवणार. मग फर्स्ट मी लिहून घेते दोन्ही इक्वेशन जवळजवळ. एक्स प्लस वाय इक्वल्स टू 5 हे झालं इक्वेशन ए. एक्स मायनस वाय इक्वल्स टू 1 हे झालं इक्वेशन नंबर सी. आणि इक्वेशन ए आणि सी या दोघांचं काय घेणार मी आता, ॲडिशन का, कारण की इथे मला सेम पेअर दिसत आहे, इथे सुद्धा आणि इथे सुद्धा सेम पेअर दिसत आहे आणि इथे अपोजिट साईन आहे. मग आपला फर्स्ट रूल काय म्हणतो, सेम पेअर हव्यात. मग सेम पेअर दोन्हीकडे मिळाला, पण अपोजिट साईन हव्यात. अपोजिट साईन इथे आहेत का, नाही, पण इथे आहेत, म्हणून मी हे यूज करणार. मग आता इथे इक्वेशन नंबर ए आणि सीला मी काय घेतलं, यांची ॲडिशन घेतली. त्याचं जे रिझन आहे मी इकडे साईडने लिहिते. आता हा जो वाय आहे प्लस वाय आणि मायनस वाय हा काय होईल, कॅन्सल होईल. आणि एक्स प्लस एक्स काय येईल, इथे लिहिते मी 2x आणि 5 + 1 काय होईल 6. ओके, हे मिळालं मला ॲडिशन केलं. मग अगेन मला एक्सची व्हॅल्यू हवी, 2 मी तिकडे डिवाइड करणार, 6 डिवाइड बाय 2 आणि 2नी जर 6ला डिवाइड केलं तर आन्सर काय येते, x इक्वल टू 3. मिळालं मला एक्सची व्हॅल्यू. किती सिंपल पद्धतीने मिळाली, काहीच नाही, फक्त ॲडिशन सबस्ट्रॅक्शन ह्या दोन गोष्टी मी क्वेश्चन नंबर 7मध्ये केल्या. त्या केल्यावर मला दोन सिंपल जे इक्वेशन्स आहेत ते मिळाले ए आणि सी आणि त्यावरनं मला इझिली एक्सची व्हॅल्यू मिळाली. आता मला एक्सची व्हॅल्यू मिळाली, आता मला वायची हवी आहे. तर मी कशी काढणार, अगेन पुट x इक्वल्स टू 3 इन इक्वेशन ए. आता जे नवीन इक्वेशन मिळाले आपल्याला त्यामध्येच ह्या व्हॅल्यू पुट कराव्या लागतात, इक्वेशन 1, 2 मध्ये नाही. तुम्ही म्हणाल मॅडम आपण जे सुरुवातीला एक्झाम्पल घेतले त्यामध्ये इक्वेशन 1, 2 मध्येच घेतलं, कारण की तिथे इक्वेशन 1 आणि 2 होते. तिथे ABCD असे इक्वेशन आलेले होते का, नाही. आता इथे आपल्याला ABC असे इक्वेशन्स मिळालेत म्हणून आपण त्या व्हॅल्यू इक्वेशन ABC मध्ये टाकत आहे, कारण की आपल्याला आन्सर त्याच इक्वेशनमधून मिळालं ना, म्हणून. मग आता मी ही जे x इक्वल्स टू 3 आहे ती व्हॅल्यू टाकत आहे इक्वेशन नंबर ए मध्ये. इक्वेशन ए आहे x प्लस वाय इक्वल्स टू 5. एक्सची किंमत आहे 3 प्लस वाय इक्वल्स टू 5. 3 मला नको आहे म्हणून हा +3 मी तिकडे जाणार आणि तो काय होणार, -5 - 3 काय होतात 2. म्हणजे मला वायची व्हॅल्यू काय मिळाली आता 2. आणि हे काय झालं, सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. गरज असेल तर तुम्ही असं लिहू शकतात आणि नाही लिहिलं तरी चालेल, कारण की आतापर्यंत मी जेवढे एक्झाम्पल घेतले त्यामध्ये हे नाही लिहिलेलं आहे. पण तुमची इच्छा असेल, तुम्हाला तुमचं एक्झाम्पल आणखी तुमचं जे आन्सर अट्रॅक्टिव्ह करायचं असेल तर तुम्ही हे लिहू शकतात, पण ते नेसेसरी नाही आहेत लिहिलं पाहिजे असं, कारण की आन्सर आपण ऑलरेडी काढलेलं आहे. इथे तुम्ही असं लिहू शकतात, x, y इक्वल्स टू एक्सची व्हॅल्यू आहे 3, 2 is the solution of given simultaneous equation. हे तुमची इच्छा असेल तर तुम्ही लिहू शकतात, अदरवाईज नाही लिहिलं तरी चालेल, हे ऑप्शनल आहे तुमच्यासाठी. सेम आता आपण क्वेश्चन नंबर 8 हा बघणार आहे. तो लास्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 1.1 मधला. जर ह्या 8 क्वेश्चनमधला तुम्हाला एकही क्वेश्चन नसेल समजला किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मॅडमने रिपीट करायला हवा तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, मी तो रिपीट करून देईल. ओके, चला मग क्वेश्चन नंबर 8 बघूया. क्वेश्चन नंबर 8 आपल्याला बघायचं आहे.
क्वेश्चन नंबर 8मध्ये त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे बघायचं. 49x मायनस 57y इक्वल्स टू 172. सेकंड 57x मायनस 49y इक्वल्स टू 252 म्हणजे काय 252. अगेन नंबर्स जे आलेले आहेत किंवा ज्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत ह्या खूप मोठ्या आहेत आणि मल्टिप्लिकेशनसाठी थोड्याशा कठीण आहेत. म्हणजे इथे 49xला जी व्हॅल्यू आहे इथे 49yला दिलेली आहे. इथे जी yची व्हॅल्यू आहे ती xला दिलेली आहे. मग इथे आता मला 49 सेम पेअर हव्या आहेत म्हणून मी 49ने या लिनियर इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं आणि 57ने पुन्हा या लिनियर इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे हे पुन्हा खूप किचकट होतील किंवा खूप डिफिकल्ट जाईल. जसं मी मागच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं सेम त्या पद्धतीनेच आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. सेम जसं मी तुम्हाला सांगितलं फर्स्ट ॲडिशन घ्यायची दोन्ही इक्वेशन्सची, देन सबस्ट्रॅक्शन घ्यायची आणि त्या ॲडिशनमधून जे इक्वेशन आलं त्याला ए नंबर द्यायचा आणि सबस्ट्रॅक्शनमधून जे इक्वेशन्स आलं त्याला नंबर द्यायचा इक्वेशन नंबर बी. आणि इक्वेशन ए आणि बी सॉल्व केल्यावर आपल्याला व्हॅल्यू मिळतात एक्स आणि वायच्या. ओके, हे मी शॉर्टमध्ये सांगितलं ते आता आपण प्रॅक्टिकली बघूया. क्वेश्चन लिहायचा ॲज इट इज. 49x मायनस 57y इक्वल्स टू 172 इक्वेशन नंबर 1. 57x मायनस 49y इक्वल्स टू 252 इक्वेशन नंबर 2. इथे रिझन द्यायचं ॲडिंग इक्वेशन 1 and 2 म्हणजे मी इक्वेशन 1 and 2ची काय घेते ॲडिशन. 49x मायनस 57y इक्वल्स टू 172. 57x मायनस 49y इक्वल्स टू 252. ॲडिशन घेतलं आन्सर काय ते बघायचं आहे. 9 + 7 किती होतात 16. 1 आला इथे हातचा. 4 + 1 5. 5 + 5 किती होतात 10. एक्स ॲज इट इज लिहायचं आहे मायनस अगेन 57 + 49. 49 57चं जे आन्सर येईल सेम तेच इथे येणार म्हणून मी डिरेक्टली 106 × y लिहिणार इक्वल्स टू 2 + 2 किती होतात 4. 7 + 5 होतात 12. 1 आला हातचा. 1 + 1 2. 2 + 2 होतात 4 म्हणजे 424 आलेलं आहे. आता 106 आलेलं आहे 424. आता मी इथे तुम्हाला सांगू शकते 106 आणि 106 म्हणजे याला 106ने डिवाइड केलं तिथे x येईल इथे y येईल. पण 424ला डिवाइड होतात का 106. आता मला तर टेबल माहीत नाही आहे किंवा माझा लर्न नाही आहे 106 हा मला का कुणाचाच लर्न नसणार. मग जेव्हा टेबल लर्न नसतात तेव्हा सिम्पली इथे जो आपलं पेज असते रफमध्ये लिहायचं 424 डिवाइड बाय 106. दोन्ही नंबर कसे आहेत इवन आहेत. मग 106चे हाफ किती होतात ते बघायचं. 10चे हाफ होतात 5. 6चे हाफ होतात 3. 424चे किती 400 म्हणजे हे 200. 4चे 2 आणि 24चे हाफ किती होतात 12 म्हणजे दोन्ही नंबर्सचे झालेत. आता 53ने 12ला डिवाइड होते का ते बघायचं आहे. ऑब्वियसली होते आणि त्याचा आन्सर काय ते इथे 4. आता हे मी डिरेक्टली सांगत आहे कारण की मला ते आन्सर माहीत आहे आणि मी ते सॉल्व केलेलं आहे ऑलरेडी. हे जर तुम्ही सॉल्व करत गेले की हाफ 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 करत गेले किंवा त्याला जर डिवाइड करत गेले तर तुम्हाला आन्सर मिळून जाईल. ओके, हे मी इथे रफ करणार आहे कारण की हे जे आहेत मी रफमध्ये लिहिलेलं आहे आणि मला त्याची आवश्यकता नाही आहे बोर्डवर म्हणून मी ते रफ केलेलं आहे. आता जर इथे रिझन द्यायचं आहे डिवाइड इक्वेशन ए बाय 106 म्हणजे इक्वेशन ए जे आहे त्याला मी डिवाइड करते 106ने. एक्स
मायनस वाय इक्वल्स टू 4. हे काय झालं इक्वेशन नंबर बी. आता सेम मला इक्वेशन 1 आणि 2चं काय घ्यायचं सबस्ट्रॅक्शन. मग मी इथे काय सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 अँड 2. मग सबस्ट्रॅक्शन घ्यायचं आहे म्हणजे इथे काय येईल 49x मायनस 57y इक्वल्स टू 172 मायनस 57x मायनस 49y इक्वल्स टू 252. इक्वेशन नंबर 2. आता सबस्ट्रॅक्ट केलं म्हणजे इथे मायनस येईल, इथे मायनसचा प्लस होईल, इथे काय येईल अगेन मायनस. मग 57मधून 49 गेले तर किती होतात 9मधून 7 गेले किंवा 40. इथे समजा 50मधून 49 गेले हे होतात 6. मग इथे येईल 6x मायनस 6y सॉरी 6 नाही इथे 8 येतात 8x मायनस 8y इक्वल्स टू 252मधून 172 गेलेत किती होतात मायनस 80. हे तुम्ही सॉल्व करून घेऊ शकतात. हे खूप इझी आहेत. हे आता ॲडिशन कशी केली सबस्ट्रॅक्शन कशी केली हे समजून सांगण्याच्या गोष्टी नाही आहेत म्हणून मी इथे डिरेक्टली लिहिणार. मोठ्या नंबर्सचं साईन मायनस आहे म्हणून मी -8. 8 8 8 म्हणजे या इक्वेशनला सुद्धा मी डिव्हाइड करू शकते 8नी. ओके 8ला जर 80ला डिवाइड केलं तर आन्सर काय येईल 10. म्हणून मी इथे आणि मायनस साईननी सुद्धा फर्स्ट मी मायनस साईननी डिवाइड करून घेते. मायनस साईननी मल्टिप्लाय करते. मायनस साईननी मल्टिप्लाय केलं तर इथे होतात 8x प्लस 8y इक्वल्स टू 80 आणि देन याला करते मी डिवाइड इक्वेशन C बाय 8. मग इक्वेशन Cला मी जर डिवाइड केलं तर काय आन्सर येते ते इथे बघू. मी इथे लिहिते इथे येईल x प्लस y इक्वल्स टू 10. हे काय मिळालं इक्वेशन नंबर D. आता इक्वेशन B आणि D आपल्याला घ्यायचे आहेत. इक्वेशन B आणि Dचा यूज करून आपल्याला आन्सर काढायचे म्हणून मी पहिले इक्वेशन नंबर B लिहिणार x मायनस y इक्वल्स टू 4 आणि x प्लस y इक्वल्स टू 10. इथे सेम पेअर दिसतात आणि अपोजिट साईन दिसतात म्हणून हे होईल मायनस सॉरी कॅन्सल. इथे x प्लस x होतात 2x इक्वल्स टू 10 प्लस 4 होतात 40. एक्सची व्हॅल्यू काढायची. हा 2 नको आहे तो तिकडे जाईल आणि काय होणार 14 डिवाइड बाय 2 आणि इथे x इक्वल्स टू काय मिळतात 7. म्हणजे मला एक्सची व्हॅल्यू काय मिळाली 7. आता ही जी 7 व्हॅल्यू आहे ही मला सबस्टिट्यूट करायची कशामध्ये इक्वेशन नंबर डीमध्ये. आता मी ती डीमध्ये टाकणार किंवा बीमध्ये हे आपल्यावर डिपेंड आहे. मी ती इक्वेशन बीमध्ये टाकते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीमध्ये टाकू शकता. मग इक्वेशन बी ॲज इट इज लिहिलेलं इथे ऑलरेडी मी त्यामध्ये व्हॅल्यू टाकणार. एक्सची व्हॅल्यू मला 7 मिळालेली आहे. 7 मायनस वाय इक्वल्स टू 4. मला वायची व्हॅल्यू हवी आहेत म्हणून मायनस वाय असा. 7 इकडे प्लस आहे तिकडे गेल्यावर काय होईल मायनस वाय. -7 -4 काय होतात -3. अगेन मायनस मायनस आले म्हणजे मायनस कॅन्सल होईल आणि इथे काय मिळेल मला व्हॅल्यू y इक्वल्स टू 3. आणि तुम्हाला जर लिहायचं असेल तर खाली तुम्ही ऑप्शनल आहे तुम्ही लिहू शकतात. देअरफॉर x इन ब्रॅकेट x, y इक्वल्स टू इन ब्रॅकेट 7,3 इज द सोल्युशन ऑफ गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन्स. आणि हे काय झालं आपलं फायनल आन्सर. इथे आपला प्रॅक्टिस सेट 1.1 हा संपलेला आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिस 1.2 हा समजून सांगणार आहे डिटेलमध्ये आणखी. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. बाय.